पहिले तर प्रशासनाने पुराच्या अगोदर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची एक बैठक घ्यायला पाहिजे होती. ही कुठल्या पद्धतीची बैठक झाली नाही. आणि मग जे पाणी सोडलं ते लोकांना समजलं नाही. अचानक पाणी सोडलं. मग महानगरपालिका असेल, जलसंधारण खातं म्हणजे पाटबंधारे असेल, यांचं एकमेकाचं एकमत नाही. त्यामुळं अचानक आलेल्या पाण्यामुळं, पावसामुळं किंवा पुरामुळं जे लोकांचं नुकसान झालं, लोकांची हानी झाली, काही घरं पडली, काही लोकांना मृत्युमुखी पडावं लागलं. ह्या सगळ्याचा दोष हा या प्रशासनाचा आहे. आणि अशा वेळेला 10 दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी नुसत्या घोषणा केल्यात. प्रशासकीय लेवलवर कुठलेही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. कुठलाही निधी किंवा त्यांची भरपाई कोणाला आजपर्यंत मिळली नाही. गेली 10-12 दिवस मी बघतोय सगळ्या पक्षाचे नेते येतात, बोलतात, जातात, नुसत्या घोषणा झाल्यात आणि आजपर्यंत कोणाला त्याचा मोबदला मिळालेला नाही. हे सगळं करत असताना प्रशासन काम करतं आहे काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ह्याच्यामध्ये महानगरपालिकेची कुठली यंत्रणा ही रस्त्यावर नाही. ह्याच्यामध्ये बघितलं असेल तर अनेक संरक्षण भीती पडल्यात, निसर्गाचे नाले ओढे यांनी बंद केले, त्याच्यावर काय कारवाई करणार. हे सातत्यानं कित्येक वर्ष पुणेकर बोलतात, आमच्यासारखे लोकप्रतिनिधी बोलतात. आणि रोज एक एक टेबलवर एक नाला वळवला जातो, एक वडा वळवला जातो. आणि त्यामुळे निसर्गाचा जो स्रोत आहे तो कुठंतरी कमी होतो आहे आणि त्याच्यामुळे मागं फुगवटा होत चालला आहे. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. आज नदी सुधार योजनेच्या नावाखाली जो नदी अरुंद होती त्याच्यामध्ये भर टाकली जाते. त्याच्यामध्ये जो राडा रोडा येतोय, आत्ता मेट्रोची कामं झाली, त्यामुळं आणणारं पाणी असेल, ह्या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर अनेक तज्ज्ञ लोक ह्याच्यामध्ये नाराजी व्यक्त करतात की ह्या नदी सुधार योजनेमध्ये ज्या काही त्रुटी त्याची कल्पना आज आपल्याला ह्या पुरामुळे दिसते. पाणी नदीच्या पात्रात बसत नाही. जी चुकीची बांधकामं दिलीत, जे चुकीचं नियम डावलून जी कामं चालली त्याच्यावर कंट्रोल ह्या महानगरपालिकेने आणला पाहिजे. आज पुण्याच्या रस्त्यात खड्डेत का खड्ड्यात रस्ता हे समजत नाही अशी परिस्थिती. आणि याच्यामुळे प्रशासनाने इतके वर्ष तो पैसा खर्च केला आहे. जे टेंडर प्रक्रियेमध्ये अडकलेले ते केबिन आहे आयुक्तांची, ती जरा आयुक्त त्या टेंडर प्रक्रियेमधनं बाहेर आले पाहिजे. मागचे आयुक्त काय आणि हे आयुक्त काय, ह्यांनी टेंडर प्रक्रिया आणि आर्थिक ह्याला जरा फाटा देऊन जर पुण्याचे रस्ते जर व्यवस्थित केले तर प्रचंड वाहतूक कंट्रोल होईल, चांगल्या लोकांना सुविधा मिळतील. आज एका 2-4 दिवसामध्ये जर तुमचे रस्तेच वाहून जाणार असेल मग काम केलं काय, ठेकेदार गेला कुठं. आणि टेंडर प्रक्रियेमधले जे चर्चेचे मुद्दे ते जरा थांबून प्रॅक्टिकल काम ह्या महानगरपालिकेने केले पाहिजे. आणि आज आपण बघितलं तर पाण्याच्या प्रश्नावर आज पुणे शहराला आजही पावसाळ्यात पाणी मिळत नाही अशी परिस्थिती आहे. आणि मग ते पाणी पुरवठा खातं काय करतं, ह्या सगळ्याचा अभ्यास फक्त कागदावर चालतो. प्रॅक्टिकल ह्या लोकांना ह्याची कुठलीही सुविधा मिळत नाही. आणि आयुक्तने ह्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्यांनी आता ही केबिन पद्धत बंद करून ओपन कारभार केला पाहिजे. ह्या केबिनमध्ये बिल्डर लोक आणि ठेकेदार लोक ह्यांची चर्चा जास्त असते. आणि आयुक्तांनी हा सगळा विचार करून जनतेसाठी काम करावं असं आमचं म्हणणं आहे. आणि लोकांना न्याय मिळाला पाहिजे. मुख्यमंत्री घोषणाबाज मुख्यमंत्री आहेत आणि कुठलाही न्याय पूरग्रस्तांना मिळलेला नाही. पुरातल्या पाण्यामध्ये जी अडचणी झाली त्यांना. दुसरीकडे नदी सुधार प्रकल्पाचा तुम्ही उल्लेख केलेला आहे, मात्र त्या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांना जेव्हा विचारलं तेव्हा स्थगिती देण्याची तयार नाही आहे. तुम्ही काय नेमकी मागणी करता? त्या प्रकल्पामुळे तुम्ही घटना घडली आणि त्याला स्थगिती देण्यात यावी असं काही आम्हाला असं वाटतं? ह्या टेंडरमध्ये ह्यांची जी यंत्रणा आहे ह्यांच्या हातात हात घालून ही यंत्रणा चालू आहे. टेंडर प्रक्रियेमध्ये ह्यांचे हितसंबंध आहेत. त्यामुळे हे कुठलेही प्रोजेक्ट आता जर चुकीचे असेल तर थांबवायला तयार नाहीत. ह्याच्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार ह्या प्रशासनाने आणि या नेत्यांनी केलेला आणि यांच्या शिफारशीनुसार हे टेंडर मिळाले. ह्या सगळ्या गोष्टीचा अनेक आता रिंग रोड असेल, बाकीचे विषय असेल, पाटबंधाचे विषय असेल, 50-50%, 40-40% अभाव टेंडर घेऊन हे महाराष्ट्राची लूट करतात. ही नदी सुधार योजना ही महाराष्ट्राची पुण्याची लूटच आहे. आणि या लुटीमध्ये ह्यांना हे पैसे पाहिजेतच. आणि ह्या निव्वळ पैसे खाण्याच्या धंद्यात हे सगळे प्रकल्प आणलेत. ह्याला कोणाची आणि ह्यांना काय जनतेचं घेणं देणं नाही. ह्यांना पैसा कसा मिळेल ह्याच्यावर यांचं लक्ष आहे. आणि ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री हॅपी आहेत. पण या सगळ्या नुकसानग्रस्तांना काय मदतीची घोषणा करावी असं तुम्ही राज्य सरकारकडे प्रशासनाकडे मागणी करताय? हे घोषणाबाज सरकार आहे.
घोषणा करणं आज हे महाराष्ट्राचं अंदाजपत्रक ढासळणार आहे. आज करोडो रुपयाचे ठेकेदारांना पैसे देणे आणि कामं झालेली आहेत का नाही तो विषय वेगळाच, पण कागदावर आज यांच्याकडे पैसे शिल्लक नाहीत. अंदाजपत्रकामध्ये जर हे पैसे आता लाडकी बहीण योजना आली, ही घोषणा करून शेवटी लोकांच्या हातात काहीतरी पडलं पाहिजे. अनेक पूर्वीच्या सरकारने योजना आणल्या, त्या योजना बंद करत त्याला चांगलं उलटं नातात, पण त्या योजना ह्यांनी बंद केल्यात आणि कोणालाही ह्या योजनेमध्ये लाभ नाही, सुविधा नाही, त्यांना काही अनुदानं नाहीत. फक्त घोषणेचे आज शेतकऱ्यांच्या विषयी, ज्येष्ठ नागरिकांचे आहेत, विद्यार्थ्यांचे आहेत, बार्टीचे विद्यार्थी आहेत, तुम्हाला सांगतो RTIचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे ॲडमिशन नाहीत, त्या शाळेला पैसे नाहीत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. जुनं ठेवलं पेंडिंग, नवीन घोषणा करायच्या आणि निवडणुका जिंकण्याचा हा षडयंत्र त्यांचं आहे. या षडयंत्रात जनता काय फसणार नाही, कारण ह्या अंदाजपत्रकामध्ये बघितलं आणि सगळे जर खर्च बघितला तर हे ढासळलेला अंदाजपत्रक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.